वरी. चला येते येते दादा. गुड मॉर्निंग ताई. दे. येस. बॅग घेतली. येस. काय नाही विषय आहे का ऍटिट्यूड. तो ते इनबिल्डच आहे. आणि कॉन्फिडन्स सॉलिड. आणि जर कमी पडलास ना तर तू आहेस की तुझ्यातलं थोडंसं घे. भाऊ येते. बाय बाय. अरे बाबा ऐकून तर घे माझं. नाही नाही कसं आहे धैर्याला मी सांगितलंय पण त्याला सवड मिळेल असं वाटत नाही. नाही म्हणजे त्याने प्रयत्न केला पण कामात एवढा बिझी आहे ना तो. मला नाही वाटत त्याला यायला जमेल म्हणून. हा मग आम्ही काय रिकाम बसलो इथं. आम्हाला काही काम नाही. आम्हाला फोन लावायचा रिक्वेस्ट करायची. ताई आम्हाला पण काम आहे तिथं. धैर्यांना बोलवा. बाबा बाबा मला जायचंय तिकडे त्यांच्याकडे. धैर्यांना बोलू. अगं ताई पुरीची अवस्था काय झाली आहे इकडे येऊन बघ म्हणावं धैर्याला. बघवत नाही मला तिच्याकडे. काजच कसं चर्रवतोय. नाही ते काय नाही. आता एक कामच करतो. आत्ताच जातो आणि पेपरवाल्यांना सांगून येतो. येऊ दे बातमी. मग नंतर असं म्हणू नको की दया तू हे सगळं करायला नको पाहिजे होतं. घाई केलीस तू. तुझ्या प्रेमळ सज्जन स्वर्गवासी नवऱ्याची बदनामी केली मी. नाही नाही हे बघ हे बघ माझं ऐक तू. तू असं काही करणार नाहीयेस. म्हणजे मी तुला करूच देणार नाही ना. कसं आहे धैर्य आता कामात बिझी आहे ना म्हणून तो नाही म्हणतोय. पण तू माझ्या शब्दाबाहेर तर नाही ना. मी सांगते ना त्याला. हा तो येईल नक्की येईल. हे बघ ताई तू सांगितलंयस म्हणून पोरगीला अजून असंच ठेवलंय. हा उजवून टाकलं नाही आहे मी. हे बघ तिला काय कमी स्थळ येत नव्हती. हा तुझ्यासाठी फक्त थांबलोय मी. आता शेवटच्या वेळी शब्द उलटे सुलटे करू नकोस. हा लक्षात ठेव मी काय सांगितलंय ते. ठेवशीलच नाहीतर गोष्टी काही योग्य होतील असं वाटत नाही मला. ठेवतो. कामांचं काय काम येत राहतात. एवढं काम केलं असतं म्हणजे जाऊन घेऊन आला असतं तिला. काय लाई? काय एवढं? एवढं कशाला मागं लागायचं? म्हटलं एवढं कशाला मागं लागायचं? नसल जायचं तर राहिलं की. त्याला दुसरं काम असेल नाहीतर त्याचं मन नसेल. कशाला एवढं त्याच्या मागं लागायचं? आता तू मला शिकवणार का मी काय करायचं ते? तेवढंच बाकी राहिले. मुलांनी सांगा आता आईला काय करायचं. तुम्हाला कामं दिलेत ना ती नीट पार पाडाली. जा. आई तर अशी कधी चिडत नाही. नक्की झालंय काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो हाय. गुड मॉर्निंग. इथं काम करतील. तो माझा डेस्क आहे आणि सावी मॅडम हा तुमचा डेस्क. काही प्रश्न असला किंवा अडचण आली
तर मला आवाज द्यायचा. मी कितीही कामात असले तरी या जगात तू आणि भाऊ दोघेच आहात जे मला कधीही डिस्टर्ब करू शकता. समजलं? येस मॅम. बस. हा. आयडे इथं काम करायला कसली मज्जा येईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सावी. गुड मॉर्निंग सर. आपल्या ऑफिसमध्ये तुझं स्वागत आहे. हे बघ, थोड्या वेळाने HR येतील आणि जे काही राहिलेले किरकोळ फॉर्मॅलिटीज असतील ते पूर्ण करून घेत. ओके. विदुला, हा सर. ते नवीन फीचरचं काम आले ना, ते एडिटिंगसाठी हिच्याकडे दे. हो सर. आपल्या ऑफिसातलं हिचं पहिलं काम तेच असेल. ऑल द बेस्ट. ओके. सर काही नाही, ते विचारायचं होतं फक्त की मी जे काल माझ्या पेमेंट बद्दल बोलले होते ऍडव्हान्स, आज होऊ शकतं ना ते? ऑफकोर्स. खरं तर मीच सांगायचं विसरलो. तुझे बँक डिटेल्स HR ना पाठवून ठेव, म्हणजे दुपारपर्यंत पेमेंट तुझ्या अकाउंटला जमा होईल. तशा सूचना मी दिलेल्या आहेत त्यांना. चालेल. थँक्यू सर. नाही खरंच मी ना तुमची मनापासून आभारी आहे बघा. आणि तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. मी अगदी मन लावून आणि प्रामाणिकपणे काम करेन. तुम्हाला अजिबात कंप्लेंट नाही येणार. तू भाऊरावांची नात आहेस यातच सगळं आलं. मला पक्की खात्री आहे तू त्यांच्या विचारातच वाढलेली असणार. बाय द वे, तुझ्याकडून एक ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं जाईल आणि दुपारपर्यंत पेमेंट तुझ्या अकाउंटला जमा होईल. ओके. चालेल. आता काम करा. हरी अप. हरी अप. सर अजून एक रिक्वेस्ट होती. आता काय? नाही नाही, मी काय मागणार नाही. फक्त सांगायचं होतं की आधी मी कॉन्ट्रॅक्ट साईन करते आणि मग पेमेंट घेते. म्हणजे ऑफिशियल झाल्याशिवाय मी पेमेंट नाही घेऊ शकत ना. इम्प्रेसिव्ह. ठीक आहे, तुझ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कर आणि कामाला सुरुवात कर. ओके. मी तुला ते फीचरचं काम एडिटिंगसाठी याच्याकडे दे. हो सर. आणि लक्षात घे, आपल्याकडे वेळ नाहीये. बी फास्ट. चला मॅडम, करूयात का सुरू? हो.